नमस्कार फ्रेंड्स, नंदास किचन चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण इथे बघणार आहोत मटकीचा झणझणीत रस्सा, रेस्टॉरंट टाईप. तर इथे मी घेतलेली आहे 200 ग्रॅम मटकी. छान अशी मोड आलेली आहे, गावरान मटकी. तर आपण इथे साहित्य पाहूया. इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत कट करून. टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबऱ्याचे काप. तर हे आपल्याला मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. मी अगोदर खोबरं भाजून घेत आहे. छान असा कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे खोबरं. यानंतर कांदाही आपल्याला अशाच पद्धतीने लाल होईपर्यंत भाजायचा आहे. डायरेक्ट तुम्ही जाळीवरती पण भाजू शकता. चुलीवरती पण काही लोक गावाकडे असं चुलीवरती भाजून घेतात. म्हणजे चुलीमध्ये जो विस्तव असतो त्यामध्ये भाजून घेतात. तर आपण इथे तव्यावरती भाजून घेणार आहे. छान कलर ट्रान्सपरंट होईपर्यंत. यानंतर आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे, म्हणजे छान असा कांदा परत सुंदर असा तांबूस कलर यायला लागलेला आहे. यानंतर मी अद्रक आणि लसूण यामध्ये ॲड केलेला आहे. तर आपल्याला 5 ते 7 मिनिट तरी हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. छान असा कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कांदा आणि खोबरं भाजून घेण्यासाठी यानंतर टोमॅटोही ॲड केलेला आहे मी, आणि कोथिंबीरही ॲड करायची आहे. आणि परतही आपल्याला 2 ते 3 मिनिट असं भाजून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने कांदा आणि खोबरं भाजून घेतलं तर कच्चेपणा राहत नाही. त्यामुळे आपल्याला हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि चवही छान येते रस्स्याला, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे. हे आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे वाटण. हे सर्व जिन्नस मी यामध्ये काढून घेत आहे. मी मीठही ॲड केलेलं आहे, आणि थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे बारीकसं वाटलं जाणार आहे. तर आपण आता हे वाटण वाटून घेतलेलं आहे आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे. मटकीचा रस्सा करण्यासाठी आपल्याला भरपूर तेल घ्यायचं आहे. मी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, आणि कांदा लसूण मसाला पण घेतलेला आहे 2 टीस्पून. आणि हे सर्व मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला ची प्रोसेस करायची आहे. हे सर्व वाटण आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे. आणि इथे मी घेतलेलं आहे धने पावडर. अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर मसाल्याचा कच्चेपणा इथे राहत नाही आणि सुंदर अशी टेस्ट येते. तर इथे आपल्याला मटकी ॲड करायची आहे. छान अशी मटकी आपल्याला परतून घ्यायची आहे.
थोडंसं पाणी ॲड करत आहे. मसाला परतत असताना थोडं पाणी ॲड करायचं, कारण छान असा परतला जातो आणि करपतही नाही मसाला, म्हणजे खाली रंग पण छान येतो रश्श्याला. पहा, सुंदर असा कलर आलेला आहे. एक उकळी येऊन द्यायची आहे. एक आपल्याला 5 ते 7 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे. पूर्ण झाकण नाही ठेवायचं, अर्ध झाकण ठेवायचं. वा, काही कलर आलेला आहे भाजीला. मटकीचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही मटकीची झणझणीत रेसिपी तयार झालेली आहे. मिसळपाव म्हणून हॉटेलमध्ये खाल्ली जाते. आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर किंवा ढाब्यावरती अशी मिसळ भेटते. या पद्धतीने मी बनवली आहे, अगदी रेस्टॉरंट टाईप. खूप छान असा कलर आलेला आहे. तरी बघा, सुंदर अशी तरी आलेली आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.